नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राजधानी दिल्लीमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भातली एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत आणि या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळीच मातोश्री निवासस्थानाहून रवाना देखील झालेले आहेत। त्यांच्यासोबत महाविकास आघाडी नेत्यांचं शिष्टमंडळ देखील दिल्लीमध्ये असणार आहे। या भेटीदरम्यान पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे, या मुद्द्यांवर काही सकारात्मक तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संपूर्ण राज्याचं मराठा समाजाचं या भेटीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। इतरही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, ज्या प्रश्नांवर मुद्द्यांवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास म्हणजे आता थोड्याच वेळात पंतप्रधान निवासस्थानी जाण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ निघतील। पंतप्रधान कार्यालयात जाऊन त्यानंतर ही भेट होईल। सकते हैं उद्धव ठाकरे को, उनके साथ एक प्रतिनिधि मंडल है जिसमें अशोक चौहान भी मौजूद हैं, सरकार में मंत्री हैं और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सामने उन तमाम मसलों को रखेंगे जो राज्य से जुड़े हुए हैं। तो एक महत्वपूर्ण बैठक होगी और काफ़ी दिनों के बाद उद्धव ठाकरे का दौरा है। कुछ महीनों पहले भी उन्होंने दिल्ली का दौरा किया था, अपनी बातें रखी थी महाराष्ट्र से जुड़ी हुई, लेकिन सबसे खास बात यह है कि आज की बैठक में जो मुख्य मसला होगा मराठा आरक्षण का होगा और ये मांग करेंगे केंद्र सरकार से कि सामाजिक और शैक्षणिक पिछड़ेपन की जो सूची है उसमें शामिल किया जाए मराठा समुदाय को। तो अब से थोड़ी देर बाद वो निकलेंगे, यहाँ से दिल्ली पहुँच गए हैं उद्धव ठाकरे और मुलाकात करेंगे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से। देखना होगा कि जो मांगे वो रखेंगे प्रधानमंत्री मोदी के सामने, क्या वो मांगे पूरी कर पाती है केंद्र सरकार। ये महत्वपूर्ण मसला होगा महाराष्ट्र सरकार के लिए और बैठक भी महत्वपूर्ण है। जब भी उद्धव ठाकरे दिल्ली आते हैं और बातचीत होती है दोनों नेताओं के बीच में, तो महाराष्ट्र सरकार को कुछ उम्मीदें रहती हैं और एक प्रतिनिधि मंडल के साथ पहुंचे हैं। देखना होगा कि वो मांगे पूरी होती हैं कि नहीं, ये महत्वपूर्ण होगा। कैमरा पर्सन रंजन के साथ नीरज कुमार, न्यूज 18 इंडिया, दिल्ली। तर आपण बघितलं आमचे प्रतिनिधी नीरज कुमार यांनी आढावा घेतलाय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिष्टमंडळ जे आहे त्यांच्यासोबतच, ज्यांच्यात अनेक मंत्र्यांचा समावेश आहे, ते महाराष्ट्र सदनामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच दिल्लीमध्ये त्यांचं आगमन झालं आणि आता ते महाराष्ट्र सदनामध्ये दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य देखील पाहिली। आमचे प्रतिनिधी नीरज कुमार यांनी ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीसाठी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळातच पंतप्रधानांच्या भेटीसाठी ते निघतील। मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे जो चर्चेच्या या भेटीच्या अग्रस्थानी असेल। याच मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून ही भेट आहे। इतरही काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल। या भेटीनंतर महाराष्ट्र सदनामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारतर्फे आणि यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबतच अशोक चव्हाण हे या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाचं आगमन दिल्लीमध्ये झालेलं आहे, काय सांगता येईल त्याबद्दल प्रशांत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे हे शासकीय विमानाने दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ज्या पद्धतीनं चर्चा आहे आणि ज्या पद्धतीनं बोललं जात आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहिलं होतं पंतप्रधानांना। त्या पत्राच्या आधारावरती आजची सकाळची 11 वाजताची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती। याच आधारावरती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, जे समितीचे उपाध्यक्ष देखील आहे, त्यांनी त्यांच्या समवेत दिल्लीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पंतप्रधानांसोबत ते चर्चा करतील। महाराष्ट्राची प्रमुख मागणी आहे की संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा
आणि कुठेतरी या पद्धतीने 12% आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात यावं. ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय घेतला होता त्या निर्णयाचा आधार घेत गायकवाड आयोगाचा आदेश, गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवालाच्या आधारावरती हे आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ते करण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर 3 देखील वेगळे विषय आहेत. जीएसटीचा विषय आहे, त्यानंतर जे वादळ आलं होतं चक्रवाती त्या वादळाचा विषय आहे, त्यानंतर सोबतच जर बघितलं तर व्हॅक्सिनेशनचा देखील मुद्दा आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सगळ्यांचं जे लक्ष लागलं आहे महाराष्ट्रातील सर्व समाजाचं आणि खास करून मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान काय आज मुख्यमंत्र्यांना आश्वासन देतात. पण या सगळ्या याचे जर बघितलं तर मुख्यमंत्री थोड्याच वेळात दिल्लीमध्ये उतरलेले आहेत आणि दिल्ली विमानतळावरून महाराष्ट्र सदनापर्यंत यायला जवळपास 20 ते 25 मिनिटं लागू शकतात. होऊ शकतं थोड्या वेळात ते महाराष्ट्र सदनात पोहोचतील आणि येथूनच ते पुन्हा साधारणतः 10:30 पावणे 11च्या दरम्यान ते 7 लोककल्याण मार्ग जे आहे जिथे पंतप्रधान निवासस्थान आहे तिथे पोहोचतील आणि तिथे 11 वाजता बैठक सुरू होईल. स्टुडिओ प्रशांत, आणि त्यानंतर आपण बघितलं तर बैठकीनंतर देखील पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बैठकीमध्ये जे कोणते मुद्दे चर्चिले जातील, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होईल असं सांगितलं गेलंय. तोच मुद्दा अग्रक्रमी असेल असं सांगितलं जाते आणि त्यानंतर बैठकीतल्या ज्या काही चर्चा झालेल्या असतील त्याबद्दलची माहिती मुख्यमंत्री पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देणार आहेत. प्रशांत, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं मी जिथे आता आहे उपस्थित हे याच जागेवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण जे राज्याचे सार्वजनिक मंत्री आहेत, याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद आहे. माझ्या मागे जर तुम्हाला पाहायला मिळत असेल की 3 खुर्च्या लागलेल्या आहेत. त्या 3 खुर्च्यांवरतीच मुख्यमंत्री असतील, अशोक चव्हाण असतील आणि त्यानंतर अजित पवार असतील. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान काय आश्वासन देतात याचा उल्लेख ते या पत्रकार परिषदेमध्ये करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की ज्या पद्धतीने मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीच्या सरकारला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष असो किंवा इतरही मराठा समाजातले नेते आहेत ते करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठेतरी महाविकास आघाडीवरती आरोप केला जातो की सुप्रीम कोर्टामध्ये योग्य पद्धतीने मराठा समाजाची बाजू मांडण्यामध्ये महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं असा आरोप होतोय. पण वास्तविकता जर बघितलं, आम्ही जेव्हा इथे सुप्रीम कोर्टात बघितलं, सुप्रीम कोर्टामध्ये मांडणी आणि ज्या पद्धतीने होत होती त्या मांडणीच्या आधारावरती सुप्रीम कोर्टात ज्या पद्धतीने मांडणी झाली त्याच्या आधारावरती आरक्षण नाकारण्यात आलं. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री इथे पोहोचतील आणि मुख्यमंत्री इथे पोहोचल्यानंतर कशा पद्धतीने भूमिका व्यक्त करतात. जेव्हा 11:45 म्हणजे 11:15 त्यांची पत्रकार परिषद होईल, पंतप्रधान काय आश्वासन देतात आणि खास करून सामाजिक न्याय मंत्रीच्या बैठकीला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थावरचंद गेहलोत आणि याशिवाय होऊ शकतं की इतर मागासवर्ग आयोगाचे जे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे त्याचे अध्यक्ष देखील या बैठकीला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान कशा पद्धतीने आश्वासन देतात आणि खरंच ज्या पद्धतीने EWS आरक्षण देण्यात आलं केंद्र स्तरावरती 10%, त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात आरक्षण मिळतं का मराठा समाजाला हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पण हा राजकीय मुद्दा आहे आणि या राजकीय मुद्द्यावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आता हे युद्ध जे आहे शाब्दिक युद्ध दिल्लीत पोहोचलेलं आहे. प्रशांत, आणि यासोबतच इतरही काही मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि मदतीबद्दलचा वाद असेल किंवा जीएसटीच्या परताव्यावरून उद्भवलेला वाद असेल, सोबतच लसीकरणाचा मुद्दा आहे, लस पुरवठ्याचा मुद्दा आहे, याही मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. बरोबर, आज प्रमुख 4 मुद्दे आहेत. जसं यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात आपण सविस्ताराने बोलत आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे मागणी करत आहे आणि मागणी अशी की महाराष्ट्र सरकारने जीएसटीचा परतावा द्यावा. जीएसटीचा संपूर्ण जीएसटी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे दिलेला आहे पण अजूनही परतावा मिळत नाही आहे. तो परतावा जो आहे तो साधारणतः 1 लाख करोडच्या जवळपास अशी चर्चा आहे. ज्यापूर्वी गेल्या वेळी जेव्हा मागणी करण्यात आली होती त्यावेळेस जवळपास 36,000 कोटी होती, पण आता ते 1 लाखापर्यंत पोहोचली ना. हा परतावा देण्यात यावा तरच महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते अशा प्रकारचा दावा महाविकास आघाडीच्या वतीने होतोय. पण सोबतच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, नुकताच मुंबई आणि पनवेल, रायगड, सिंधुदुर्ग यासारख्या भागांमध्ये चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या तडाख्यानंतर मोठं नुकसान झालं होतं. त्या नुकसान याची भरपाई मिळावी. एका वेळी पंतप्रधान येतात, 1,000 कोटीची भरपाई किंवा मदत गुजरातला मिळते, पण त्याच वेळेस त्याच चक्रीवादळ तडाखा महाराष्ट्राला भेटतो. त्यावेळेस कुठल्या प्रकारची मदत होत नाही आहे. अशावेळी ही मदत व्हावी
आणि जो केंद्र सरकारच्या वतीनं समिती आली होती त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल देखील मांडण्यात येणार आहे। या बैठकीमध्ये चक्रीवादळाच्या संदर्भातल्या मदतीमध्ये तिथे अमित शहा देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे, कारण की केंद्र स्तराची जी समिती आहे त्याचे प्रमुख अध्यक्ष अमित शहा आहे। आणि सोबतच जो तिसरा मुद्दा आहे आणि जो अतिशय महत्त्वाचा आहे, खास करून लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असं तुल्यवेळ शाब्दिक युद्ध आपल्याला पाहायला मिळते। राज्य सरकार वारंवार लस नाही असा दावा करतं आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला जास्तीत जास्त मदत व्हावी असा प्रयत्न कुठेतरी या मागणीमध्ये करता येईल, केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात येईल। प्रशांत, असेच आमच्या सोबत राहा। आपण ही थेट दृश्य दाखवत आहोत, दिल्ली विमानतळाबाहेरची ही दृश्य आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासोबत काही वेळापूर्वीच विमानतळावर दाखल झालेले होते आणि त्यानंतर आता ते महाराष्ट्र सदनाच्या दिशेनं रवाना देखील होणार आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे आणि यानंतर थोड्याच वेळात ते महाराष्ट्र सदनाकडे रवाना होतील। तिथून पंतप्रधान कार्यालय आणि बैठकीच्या दृष्टीनं पुढचा सगळा कार्यक्रम पार पडेल। मात्र आपण आताची जी थेट दृश्य पाहतो आहोत, नवी दिल्ली विमानतळाबाहेरची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचलेत, त्यांच्या सोबत शिष्टमंडळ देखील आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे हे यावेळेला उपस्थित असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची भेट घेणार आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा, त्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। लसीकरणाचा मुद्दा आहे, लस पुरवठ्याचा प्रश्न आहे, यासोबतच कोरोना काळात केंद्र सरकारच्या मदतीवरून देखील वाद उद्भवलेला होता। या वादासंदर्भात चर्चा होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जीएसटी परताव्याचा मुद्दा आहे। गेल्या काही काळामध्ये सातत्यानं राज्य सरकारकडून केंद्र सरकारनं जीएसटीचा परतावा आपल्याला द्यावा अशी मागणी केलेली होती, त्यावरनं देखील मोठा वाद रंगलेला होता, राजकारण रंगल्याचं बघायला मिळालेलं होतं। यासोबतच नैसर्गिक आपत्ती काळामध्ये केंद्र सरकारच्या राज्याला मिळणाऱ्या मदतीवरनं देखील वाद झालेला होता। तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला देखील बसलेला होता आणि या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारला देखील केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागणी सातत्यानं केली गेली होती। त्यातच गुजरातला केंद्र सरकारनं घोषित केलेल्या मदतीवरनं देखील वाद झालेला होता। फक्त गुजरातलाच मदत का केली गेली, इतर राज्यांना का केली गेली नाही असा मुद्दा देखील उपस्थित झालेला होता। या सगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचं शिष्टमंडळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान चर्चा होते का हे देखील पाहायचं आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा या चर्चेच्या अग्रस्थानी असणार आहे। संसदेमध्ये या संदर्भातला एखादा कायदा पारित करावा अशी महाराष्ट्र सरकारची खास करून भूमिका असल्याची माहिती समोर येते, तशी शक्यता व्यक्त होतीये। त्यामुळे या संदर्भात काही सकारात्मक तोडगा निघतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाची पंतप्रधानांसोबत बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र सदनामध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। या पत्रकार परिषदेमध्ये भेटीदरम्यान ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्या मुद्द्यांचा तपशील माध्यमांसमोर मांडला जाईल आणि जर काही तोडगा निघाला या तोडग्यासंदर्भात देखील माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाऊ शकेल। याच घडामोडींसंदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी दिल्लीचे नीरज कुमार देखील सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। नीरज जी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और एक शिष्टमंडल जो प्रतिनिधिमंडल है महाराष्ट्र का, वो कुछ देर पहले ही दिल्ली के एयरपोर्ट पे दाखिल हुआ है। अभी थोड़ी देर बाद वो महाराष्ट्र सदन की तरफ जाने वाले हैं, क्या अपडेट? देखिए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहुंच गए हैं दिल्ली में एयरपोर्ट पे और इस वक्त जहां हम लोग मौजूद हैं एयरपोर्ट के इलाके में ही, और अब से थोड़ी देर बाद यहां से निकलने वाले हैं। आकर पहले चाय पान की जो व्यवस्था होती है वो करेंगे और यहां से सीधे निकलेंगे महाराष्ट्र सदन में, या फिर प्रधानमंत्री से सीधे मिलने भी जा सकते हैं। उनके साथ एक प्रतिनिधि मंडल है और जिन महत्वपूर्ण मसले को, महाराष्ट्र से जुड़े जिन महत्वपूर्ण मसले को उठाना है आज, उनमें सबसे महत्वपूर्ण है मराठा आरक्षण का मसला, जिसमें ये मांग करेंगे कि शैक्षणिक और सामाजिक तौर पे जो पिछड़े वर्गों की सूची है उसमें मराठा समुदाय को शामिल किया जाए। जीएसटी
का जो बकाया है महाराष्ट्र सरकार का केंद्र सरकार पे, उसको देने की मांग करेंगे। हाल में जो चक्रवात आया था महाराष्ट्र के कुछ इलाकों में, उसमें जो राहत पैकेज की घोषणा की गई थी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की तरफ से, उसमें त्वरित गति से मुहैया कराने की बात की जाएगी। और इसके अलावा एक और अहम मसला है कोरोना और वैक्सीनेशन का। कल ही प्रधानमंत्री ने 18 साल से अधिक उम्र के लोगों के लिए मुफ्त में वैक्सीनेशन की घोषणा की। तो खास बात यह है कि अब से थोड़ी देर बाद वो निकलेंगे। देखना होगा कि मीडिया से बातचीत करते हैं कि नहीं, लेकिन 11:45 में प्रेस वार्ता भी है जिसमें वो तमाम मसलों को रखेंगे कि प्रधानमंत्री से जो उनकी बात हुई है उसमें किन किन मुद्दों पर उन्होंने अपनी बात रखी और प्रधानमंत्री ने क्या आश्वासन दिया है। एक बार फिर अपने कैमरा पर्सन रमेश से कहेंगे कि वो तस्वीरें दिखाएं। कुछ ही पलों में, कुछ ही मिनटों में निकलेंगे। यहाँ गाड़ियों का काफिला तैयार है, जो मुख्यमंत्री की गाड़ी है वो काफिला तैयार है उन्हें ले जाने के लिए। इंतजार है बस उनके निकलने का। और एक महत्वपूर्ण बैठक है महाराष्ट्र के लिहाज से, क्योंकि महाराष्ट्र बार बार ये आरोप भी कई बार उनके मंत्री लगाते रहते हैं कि केंद्र का व्यवहार दोहरा रहता है महाराष्ट्र के प्रति, क्योंकि वहाँ विपक्ष की सरकार है। लेकिन देखना होगा कि आज जिन मुद्दों को रखेंगे, खासकर मराठा आरक्षण, जिस पर भारतीय जनता पार्टी ने हमला बोल रखा है कि महाराष्ट्र के सरकार पे, उद्धव ठाकरे की सरकार पे, देखना होगा कि इस मसले पर क्या कुछ बात बनती है, उद्धव ठाकरे क्या पक्ष रखते हैं। नीरज जी, इस बैठक पे सिर्फ महाराष्ट्र की नहीं पूरे देश की नजरें टिकी हुई हैं, उसके बारे में क्या बताएंगे? देखिए, आमतौर पे जब भी उद्धव, शिवसेना और बीजेपी के नेता मिलते हैं, प्रधानमंत्री से उनकी मुलाकात हो रही है, देश के प्रधानमंत्री हैं वो, किसी पार्टी के प्रधानमंत्री नहीं है, लेकिन जब भी ऐसी मुलाकात होती है तो कयास ये भी लगाया जाता है कि क्या आने वाले वक्त में शिवसेना और बीजेपी दोबारा एकजुट हो सकते हैं क्या, क्योंकि शिवसेना लंबे वक्त तक बीजेपी के साथ रही है, एनडीए का महत्वपूर्ण हिस्सा रही है और एनडीए की स्थापना में भी शिवसेना का बड़ा योगदान था। तो ये बार बार कयास लगाया जाता रहे, लेकिन आज की मुलाकात में ऐसी कोई बात नहीं है, क्योंकि महाराष्ट्र विकास अघाड़ी की सरकार जो है वो अपनी रफ्तार से चल रही है। लेकिन मराठा आरक्षण का मुद्दा, आपको याद होगा कि शिवसेना के मुखपत्र में अभी एक हफ्ते पहले ही शिवसेना की तरफ से ये दोहराया गया था कि मराठा आरक्षण की लड़ाई अब दिल्ली में होगी। और आज एक बैठक है, देखना होगा कि किस तरह से अपनी बात को प्रधानमंत्री के सामने मजबूती से रखते हैं। मराठा आरक्षण पे एक तरफ देवेंद्र फडणवीस, जो कि विपक्ष के नेता हैं महाराष्ट्र विधानसभा में, वो हमला बोल रखे महाराष्ट्र विकास अघाड़ी की सरकार पे। थोड़ी देर बाद इंतजार है कुछ मिनटों का, जब उद्धव ठाकरे निकलेंगे और प्रधानमंत्री से मुलाकात के लिए रवाना होंगे। इससे पहले वो महाराष्ट्र सदन भी जा सकते हैं और अगर वक्त कम रहा तो सीधे प्रधानमंत्री से मिलने भी पहुंच सकते हैं। पहले से जो कार्यक्रम तय था महाराष्ट्र सदन जाना था, लेकिन यहाँ पिछले 15 मिनट से आए हुए हैं लेकिन अभी तक बाहर नहीं निकले हैं एयरपोर्ट से। तो देखना होगा कि अब जब यहाँ से शुरुआत करेंगे तो सीधे प्रधानमंत्री के आवास पहुँचते हैं या फिर महाराष्ट्र सदन। लेकिन इंतजार इस बात का है, महाराष्ट्र के राज्य की बात करें या फिर देश की बात करें, कि मराठा आरक्षण के मसले पर और दूसरे मसलों पर प्रधानमंत्री की तरफ से क्या आश्वासन उन्हें मिलता है। जी नीरज जी, पंतप्रधान कार्यालय की तरफ से कितने मिनट का वक्त दिया गया है मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उनके प्रतिनिधि मंडल को, कितनी देर तक उनकी ये बैठक चलने वाली है, नीरज जी उसके बारे में क्या बताएंगे? देखिए, करीब आधे घंटे ये बैठक चलेगी। 11 बजे वक्त नियत किया गया है प्रधानमंत्री की तरफ से महाराष्ट्र के प्रतिनिधि मंडल को। और जब भी कोई मुख्यमंत्री मिलते हैं तो कम से कम आधे घंटे की बातचीत और मुलाकात तो होते, क्योंकि मुद्दे कई हैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री के सामने प्रधानमंत्री के समक्ष रखने को लिए। और प्रतिनिधि मंडल भी मिलने जा रहा है। आमतौर पे कई बार होता है कि मुख्यमंत्री अकेले मिलने जाते हैं, लेकिन महाराष्ट्र के मुद्दे को लेकर एक प्रतिनिधि मंडल के साथ मिलने जा रहे हैं। तो महाराष्ट्र सरकार अपना पक्ष रखेगी, राज्य की बात करेगी और उम्मीद है कि आधे घंटे तक ये मुलाकात होगी। 11:45 का वक्त दिया गया है प्रेस से बातचीत के लिए, महाराष्ट्र सदन में मुख्यमंत्री करेंगे। तो उम्मीद जताई जा सकती कि आधे घंटे से 35 मिनट तक ये बातचीत होगी। लेकिन उद्धव ठाकरे अभी यहीं मौजूद हैं, पहुंच चुके हैं दिल्ली, थोड़ी देर में निकलेंगे। अपने कैमरा पर्सन रमेश चंद्रा से कहेंगे कि वहां की तस्वीरें दिखाएं जहां खुद उद्धव ठाकरे अभी मौजूद हैं। और देखिए, उद्धव ठाकरे को स्क्रीन पे देख सकते हैं, उद्धव ठाकरे निकल गए हैं और अपनी बात आज प्रधानमंत्री के समक्ष रखेंगे। और उनके पीछे अजीत पवार मौजूद हैं, इसके अलावा अशोक चौहान मौजूद हैं। उद्धव जी से बातचीत करते हैं। सर, किन मुद्दे को रखेंगे आज? 3 मुद्दों को रखेंगे। अशोक सर किन मसलों को रखेंगे प्रधानमंत्री के समक्ष? सर
देखिए, मीडिया से बातचीत नहीं की, कहा कि मुलाकात प्रेस वार्ता रखी गई है, उसके बाद बातचीत कर सकते हैं, लेकिन हम कोशिश करेंगे कि एक बार फिर बातचीत करें। सर, उद्धव सर किन मुद्दों पे बातचीत करेंगे, किन मुद्दों पे सर? तो देखिए, नमस्कार करते हुए प्रधानमंत्री से मुलाकात के बाद ही अपनी बात रखेंगे मीडिया के सामने। प्रतिनिधि मंडल मौजूद है और प्रतिनिधि मंडल आज प्रधानमंत्री से मिलेगा 11 बजे और 11:45 में मीडिया से बातचीत करेंगे और उसके बाद बताएंगे कि जिन मुद्दों को उन्होंने प्रधानमंत्री के समक्ष रखा है उनमें किन मसलों पर प्रधानमंत्री की तरफ से आश्वासन मिला है। बिल्कुल। कैमरा पर्सन रमेश चंद्रा के साथ नीरज कुमार, न्यूज 18 इंडिया, दिल्ली। आपले प्रतिनिधी नीरज कुमार आपल्या सोबत होते। थेट दृश्य त्यांनी दाखवली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जे शिष्टमंडळ आहे राज्याचं ते आता निघालेलं आहे एअरपोर्टवरनं। आता महाराष्ट्र सदनाच्या दिशेनं मुख्यमंत्री जाणार का थेट पंतप्रधान कार्यालयात जाणार, काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आहेत। प्रशांत, आत्ताच काही वेळाच पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोबतच शिष्टमंडळ जे आहे ते एअरपोर्टवरनं निघालेलं आहे। महाराष्ट्र सदनामध्ये शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री येणार आहेत का थेट बैठकीच्या दृष्टीनं तिथे जाणार आहेत, काय नेमकी त्याबद्दलची माहिती मिळते? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर एअरपोर्ट ते महाराष्ट्र सदन साधारणतः 25 मिनिटाचं अंतर लागतं आणि जर 25 मिनिटात जर ते इथे पोहोचू शकतात आणि साधारणतः 15 मिनिटात ते PMOला जिथे पंतप्रधानांचं निवास आहे तिथे पोहोचू शकतात। याचा अर्थ असा होईल की 11 वाजून 45 मिनिटांनी जर बैठक आहे, 11 वाजून 45 मिनिट 11 वाजताची वेळ देण्यात आलेली आहे, तर होऊ शकतं जर मागे पुढे झालं तर होऊ शकतं डायरेक्ट ते सुद्धा ते PMOला जाऊ शकतात। पण सध्याचा जर कालावधी बघितला, सध्या आता ज्या पद्धतीनं 10 वाजलेले आहेत ना, साधारणतः ज्या पद्धतीनं 25 मिनिटांमध्ये त्यांच्याकडे अर्धा तासच असण्याची शक्यता आहे। त्यामुळे बहुतांश शक्यता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे थेट पंतप्रधान निवासस्थानी जाऊ शकतात। या घडीला हे महत्त्वाचं आहे की कारण की ज्या पद्धतीचं अंतर आहे त्याच्या आधारावर बघितलं दिल्लीतल्या अंतरानुसार साधारणतः 25 मिनिटांमध्ये ते पंतप्रधान कार्यालयात पोहोचू शकतात। आणि या जर बघित राहिलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की फक्त अर्ध्या तासासाठी महाराष्ट्र सदनात येऊ शकतात का, यावर प्रश्न अजूनही उपस्थित होतोय। कारण की जर विमानतळाची त्यांनी जर तयारी करून घेतली असेल आणि ज्या पद्धतीने आवश्यकता असती एक छोटी बैठक देखील विमानतळावर झाली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अशोक चव्हाण, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही 10 ते 12 मिनिटाची चर्चा देखील विमानतळावर झाली, ही देखील माहिती पुढे येत आहे। त्यामुळे इथे थेट जाऊ शकतात का याच्यावर अजूनही प्रश्न आहे। महाराष्ट्र सदनात याच्या दोन्ही याच्यावर आहे, पण निर्णय आता उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे की त्यांना महाराष्ट्र सदनात यायचं आहे की थेट PMOला जायचं आहे। पण ज्या पद्धतीची शक्यता वाटते आम्हाला की ते थेट PMOला जातील। प्रशांत, काही अधिकृतरित्या सांगितलं गेलंय का याबद्दल, काही मेसेज याबद्दलचा नोटिफिकेशन पास केली गेली आहे का? नेमकं आता मुख्यमंत्री शिष्टमंडळासह महाराष्ट्र सदनात पोहोचतायत का थेट बैठकीच्या दिशेनं जात आहेत? महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सदनाच्या दरवाजावरती सर्व व्हिडिओ जर्नलिस्ट तयार आहेत की थोड्याच वेळात ते इथे पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। या संदर्भात अधिकृतरित्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रोग्राम आलेला आहे, कार्यक्रम आलेला आहे, त्यानुसार त्यांचा एक स्टे हा महाराष्ट्र सदनात आहे। अशोक चव्हाण यांचे काही अधिकारी इथे महाराष्ट्र सदनात पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री कार्यालयातले काही अधिकारी जे महाराष्ट्र परीक्षा केंद्राचे अधिकारी आहेत ते देखील इथे पोहोचलेले आहेत। होऊ शकतं ते इथे पोहोचतील, पण अजूनही कोणी अधिकृतरित्या बोलायला तयार नाहीये की ते थेट PMOला जातील की महाराष्ट्र सदनात येतील म्हणून। प्रशांत, असेच आमच्या सोबत तुम्ही जोडलेले राहा। आपल्याकडे मी येणारच आहे आणखी अपडेट्ससाठी। मुख्यमंत्री आता आपण बघितलं तर महाराष्ट्र सदनाकडे रवाना झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज येते आणि महाविकास आघाडीचं जे शिष्टमंडळ आहे ते देखील मुख्यमंत्र्यांसोबतच आहे। अशोक चव्हाण, अजित पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे यावेळेला उपस्थित आहेत मुख्यमंत्र्यांसोबत आणि यानंतर महाराष्ट्र सदनाकडे मुख्यमंत्री रवाना झाल्याची ही माहिती मिळते। ब्रेकिंग न्यूज आत्ताची आपण पाहतो आहोत। थोड्याच वेळात महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांचा ताफा शिष्टमंडळासह पोहोचणार आहे आणि त्यानंतर बैठकीला मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ रवाना होईल। ब्रेकिंग न्यूज आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह महाराष्ट्र सदनाकडे रवाना झालेले आहेत। अतिशय महत्त्वाची ही बैठक 11 वाजता सुरू होईल। मुख्यमंत्री शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेणार आहेत। याविषयीचे अपडेट्स वेळोवेळेला आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहोत। मात्र या महत्त्वाच्या भेटी संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत
उमेश पाटील आहेत राष्ट्रवादीचे नेते, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. उमेशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. अतिशय महत्त्वाची ही बैठक, मुख्यमंत्री शिष्टमंडळासह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात ते बैठकीसाठी रवाना देखील होतील. संपूर्ण राज्याचं, मराठा समाजाचं या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे की माननीय पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळाला वेळ दिली. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आणि त्या संदर्भामध्ये होत असलेलं आंदोलन आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक परिस्थिती, कोरोनाची पार्श्वभूमीवर निर्माण होत असलेले हे प्रश्न, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी संवाद होणं ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट होती. देशाचे पंतप्रधान देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातल्या परिस्थितीच्या संदर्भाने व्यस्त आहेत आणि त्यांची भेट मिळणं ही अत्यंत महत्वाची घटना आहे आणि ती मिळालेली आहे. त्यातून निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण साहेब जे आहे सगळे त्या ठिकाणी गेल्यानंतर चर्चा होऊन चांगला त्यातून एक आनंदाची बातमी कदाचित आपल्याला मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. उमेशजी, आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच, सोबतच इतरही काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरनं गेल्या काही काळामध्ये केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद उद्भवलेला होता. मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. आपण प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, काय सध्याची अपडेट? अतिशय महत्वाची अपडेट. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट पीएमओला म्हणजे 7 लोककल्याण मार्गावरती जाणार आहे. साधारणतः 10:45 ते पीएमओला पोहोचतील. त्यानंतर तिथून ते पीएमओ मध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची अपडेट आता आलेली आहे. याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, अजित पवार थेट 7 लोककल्याण मार्गावरती जिथे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे तिथे जातील आणि त्यानंतर 11:45 मी जिथे आहे महाराष्ट्र सदनामध्ये तिथे पत्रकार परिषद होईल. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सदनात येण्याचं टाळलेलं आहे. त्यांना कळलं होतं की ते मोठ्या संख्येवरती प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आलेले आहेत, त्याचमुळे त्यांनी 10 ते 15 मिनिटं विमानतळावरती वेट केला आणि त्यानंतर ते थेट 7 लोककल्याण मार्गासाठी रवाना झालेले आहेत. नक्कीच प्रशांत, आणि थेट मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ आता बैठकीसाठी रवाना झाल्याची ही माहिती समोर येते. ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानतळावरनं थेट पंतप्रधानांसोबतच्या बैठकीसाठी रवाना झालेले आहेत. महाराष्ट्र सदनाकडे ते आधी जाणार होते, मात्र आता ते महाराष्ट्र सदनाकडे जाणार नाहीयेत. आता थेट बैठकीसाठी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह रवाना झाल्याची ही माहिती मिळते. ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आपण पाहतो आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी याच संदर्भातली माहिती काही वेळापूर्वी आपल्याला दिलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह थेट आता पंतप्रधानांच्या भेटीसाठी म्हणून रवाना झालेले आहेत. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. विमानतळावरनं मुख्यमंत्री शिष्टमंडळासह रवाना होतानाची ही दृश्य आहेत. माध्यमांनी प्रश्न विचारले होते मुख्यमंत्र्यांना, अशोक चव्हाणांना, मात्र आधी भेट तर होऊ दे, नंतर बोलू असं सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांकडनं. भेटीमध्ये नेमकं काय होणार, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याची उत्सुकता तर आहेच, कुतूहल आहेच. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या मुद्द्यावर नेमकी कशा पद्धतीनं चर्चा होते, महाराष्ट्र सरकारच्या मागणीकडे पंतप्रधान कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाणारच आहोत, त्यांच्याकडनं अपडेट्स घेणारच आहोत. मात्र आपल्यासोबत उमेश पाटील देखील आहेत. उमेशजी, आपण बघितलं मुख्यमंत्री शिष्टमंडळासह थेट पंतप्रधानांच्या भेटीसाठी म्हणून रवाना झालेले आहेत. महाराष्ट्र सदनाकडे देखील जायचं त्यांनी टाळलंय. महत्त्वाची ही बैठक आहे, गांभीर्य दोन्ही सरकारांना आहे, राज्य सरकारला सुद्धा आहे, केंद्र सरकारला सुद्धा आहे. त्यामुळं या बैठकीच्याच दृष्टीनं आता शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री गेलेले आहेत. काय सांगता येईल उमेशजी त्याबद्दल, आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? नाही, आता बैठक झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल त्यावेळेला त्यांच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि आपलं शिष्टमंडळ याच्यामध्ये काय चर्चा झाली, कुठल्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्या संदर्भात पंतप्रधान साहेबांनी कुठलं कुठलं आश्वासन दिलं हे आपल्याला पत्रकार परिषदेनंतर समजू शकेल. परंतु ज्या अर्थी माननीय पंतप्रधानांनी वेळ दिलेली आहे त्या अर्थी ते राज्यातल्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये, प्रश्नांच्या संदर्भामध्ये सकारात्मक आहेत, हाच त्यातून एक संकेत त्या ठिकाणी दिलेला आहे. पंतप्रधानांची वेळ आपण पाहतो की देशभरातल्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा ती वेळ लवकरात लवकर मिळत नाही
आणि आपल्याला ही वेळ मिळालेली आहे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. केंद्र आणि राज्य संबंध हे सुरळीत होण्याच्या दृष्टीने आणि हे संघराज्य पद्धतीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी असते केंद्र शासनाची की सर्व राज्यांचा विकास आणि राज्यांचे प्रश्न हे संपूर्ण देशाचे प्रश्न असतात. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्राची जी जबाबदारी असते ती जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल म्हणून या भेटीकडे पाहता येईल. महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे देशाच्या पातळीवर. आपण वेगवेगळ्या समस्यांना राज्य सामोरं जात आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, ही देशाची देखील आर्थिक राजधानी आहे. आणि आपण पाहिलं की मुंबईमध्ये एक पंचतारांकित हॉटेल आज बंद होणं ही एक फार मोठी घटना आहे. बंद होणं म्हणजे त्यांनी तात्पुरतं का होईना बंद करावं लागणं हे एका महाराष्ट्राच्या आपल्या अर्थकारणाला एक प्रकारचा धक्का आपण त्या ठिकाणी समजू शकतो. कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे सगळे जे प्रश्न निर्माण झाले त्याचं प्रतिकात्मक उदाहरण म्हणून आपल्याला हे बंद होणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या असतील, वाढणारी बेरोजगारी असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानांची भेट ही महत्वपूर्ण आहे. केंद्र सरकारनं हस्तक्षेप करणं वेगवेगळ्या संदर्भामध्ये अत्यंत आवश्यक असतं. अशा परिस्थितीमध्ये राज्यांच्या पाठीशी उभं राहणं ही केंद्राची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून तो संवाद होणं गरजेचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला ही महत्वपूर्णच घटना असते आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे प्रश्न माननीय पंतप्रधानांच्या समोर मांडले जातील आणि त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्याची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान हे एक सकारात्मक आश्वासन देखील त्या ठिकाणी देऊ शकतात. मराठा आरक्षणाचा एक सामाजिक प्रश्न आहे आणि अशाच पद्धतीनं ओबीसीच्या संदर्भामध्ये मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने उमेशजी मी येतो आपल्याकडे, थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी, माफ करा मला, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊया तिकडे. गंभीर विषय आहे, लोकांच्या मनातल्या भावना तीव्र आहेत मराठा समाजाच्या. तर यातून तात्काळ मार्ग काढा आणि मराठा समाजाला न्याय द्या हे सांगण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते आणि मंत्री हे दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि 11:30 वाजता त्यांची बैठक आहे या संदर्भात. तुमचा सर उत्तर महाराष्ट्र दौरा होणार आहे. नाही, संघटनात्मक बांधणीसाठी हे आमचे दौरे सुरूच असतात. 2 दिवस मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो, आम्ही खेड, पुणे, जुन्नर या भागामध्ये, आणि उद्यापासून आम्ही म्हणजे मी तर जातोच आहे. आम्ही नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, मालेगाव, नाशिक असा उत्तर महाराष्ट्राचा एक 6 किंवा 7 दिवसाचा दौरा आम्ही करतोय. कारण शेवटी सत्ता ही सत्तेच्या ठिकाणी आहे, पण शिवसेनेचं तर आपण बघितलं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की ही महत्त्वाची घडामोड आहे आणि त्या दृष्टीनं भेट घेतली जाते. भेटीनंतर याबद्दलची माहिती देखील दिली जाईल. मात्र उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत शिष्टमंडळ आहे. शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सोबतच अशोक चव्हाण आहेत, मुख्य सचिव सीताराम कुंटे देखील आहेत. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांच्या भेटीला जाईल. महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा होईल. आणि आपण बघितलं तर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री शिष्टमंडळासोबत पंतप्रधानांच्या भेटीसाठी म्हणून थेट रवाना झालेले आहेत. आधी ते महाराष्ट्र सदनाकडे जाणार होते, मात्र अचानक त्याबद्दलचा कार्यक्रम बदलला गेला आणि थेट पंतप्रधानांच्या भेटीसाठी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह रवाना झालेले आहेत. काही वेळातच ते भेटीसाठी म्हणून दाखल होतील आणि पंतप्रधान कार्यालयाकडून जी वेळ दिली गेलेली आहे त्यानुसार बैठकीला सुरुवात देखील होईल. आपल्या सोबत याबद्दल बोलण्यासाठी भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर देखील आहेत. अतुलजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल. मुख्यमंत्री शिष्टमंडळासह पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी आहेच, मात्र इतरही काही मुद्दे ज्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आपण कशा पद्धतीनं पाहता या बैठकीकडे? नाही, मला असं वाटतंय की मुळामध्ये गेल्या वर्षभरात आणि विशेषतः 6 महिन्यामध्ये कोरोनाच्या संदर्भातलं आणि सर्वच विषयातलं अपयश आल्यानंतर महावसुली सरकारचं जे नाटक चालू होतं, आलं अंगावर ढकल केंद्रावर, त्याचा आता दुसरा अंक आज दिल्लीमध्ये होतोय. मी आता संजय राऊत, ज्यांचा कंपाऊंडरवर जास्ती विश्वास आहे आणि ज्यांच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री WHO चे सल्लागार आहेत, इतके बुद्धिमान आहेत, ते म्हणत होते की मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राने सोडवावा आणि त्याच्यामुळे हे आलं अंगावर ढकल केंद्रावर
या नाटकाचा दुसरा अंक आहे. मराठा आरक्षण सोडवण्याच्या संदर्भात केंद्राची काय भूमिका आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये या सरकारला मराठा आरक्षण जे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने नुसतं आणलं नाही, तो उच्च न्यायालयामध्ये वैध ठरवलं, टिकवलं, ते यांना टिकवता आलं नाही. मग लगेच सांगायला लागले आता केंद्र कुठला कायदा करणार? अहो, मराठा आरक्षण हे राज्याचं आहे. केंद्राच्या बाबतीत आता एकच संदर्भ येईल की गायकवाड समितीच्या संदर्भात म्हणताना 3-2 अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना हे अधिकार आहेत किंवा नाही. तर केंद्राने 15 दिवसामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करून टाकली आणि केंद्राने घटना दुरुस्ती करताना संसदेच्या बाहेर सर्व पक्षांनी आणि केंद्राने हे सांगितलं होतं की हे अधिकार त्या त्या राज्याचे असतील, त्याचा निकाल येईल आणि ते राज्याला अधिकार मिळतील, कारण सर्व राज्यांची हीच मागणी आहे. पण आपल्याला काही जमत नाही म्हटल्यानंतर ते लगेच केंद्रावर ढकलायचं, एवढाच आजच्या भेटीचा अर्थ आहे. बाकी यातून काही साध्य होईल असं मला वाटतं. अतुलजी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहेच, मात्र सोबत इतरही काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांकडे देखील लक्ष वेधलं जात आहे. सातत्यानं असं बोललं जात आहे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद आहे, संघर्ष आहे. गेल्या काही काळापासून आपण त्याबद्दल ऐकलं देखील, आरोप प्रत्यारोप झाले, राजकारण देखील रंगल्याचं बघायला मिळालं. या मुद्द्यांवर देखील चर्चा होईल असं बोललं जात आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं? लसीकरणाचा मुद्दा असेल किंवा लस पुरवठ्याबाबतचा मुद्दा असेल, सोबतच जीएसटीचा परतावा असेल, त्या मुद्द्यावरनं देखील सातत्यानं आरोप प्रत्यारोप झाले. या सगळ्या मुद्द्याबद्दल देखील चर्चा होऊ शकते. असं आहे की राजकीय आरोप प्रत्यारोप आणि आपल्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून किंवा सोर्सेसच्या माध्यमातून मीडियामध्ये चित्रविचित्र चुकीच्या बातम्या छापून आणणं आणि प्रधानमंत्र्यांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक करणं, या पूर्णतः 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, चीफ सेक्रेटरींना हे माहिती आहे की केंद्राचं कुठलंही धोरण, केंद्राचे कुठलेही निर्णय हे काही निकषांवर, तर्कांवर हे आधारित आहेत. एकीकडे म्हणायचं सर्वाधिक लसीकरण देशात महाराष्ट्राने केलं, मग लस कोणी दिली? लस केंद्राने दिली. मग असं कसं म्हणता येईल तिकडे प्रधानमंत्र्यांसमोर की तुम्ही आम्हाला लसच दिली नाही, रेमडेसिवीरची इंजेक्शन दिली नाही, ऑक्सिजन सप्लाय केला नाही? आणि त्याच्यामुळे मीडियातल्या बातम्या पेरणं, नाक्यावर बोलणं, राजकीय भाषण करणं आणि प्रशासनाच्या संदर्भात बोलणं या 2 भिन्न गोष्टी आहेत. तिकडे मुख्यमंत्री या संदर्भातलं काही बोलायला गेलेच चुकून तर आकडेवारी समोर आहे आणि त्यातून ते पुन्हा एकदा उघडे पडतील, एवढंच होईल, बाकी अन्य काही होणार. बरं. अतुलजी, मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. आपण थेट दिल्लीमधनं या भेटी संदर्भातले अपडेट्स जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी नीरज कुमार देखील आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या मागोमाग ते सध्या चाललेले आहेत. थेट त्याबद्दलचे अपडेट्स ते देत आहेत. नीरज जी, आप अभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के कॉन्वॉय के बिल्कुल पीछे हैं. पहले महाराष्ट्र सदन जाने वाले थे कॉन्वॉय के साथ मुख्यमंत्री, लेकिन अभी वो सीधे जा रहे हैं पंतप्रधान कार्यालय की तरफ जहां पे बैठक होने वाली है. नीरज जी, क्या अपडेट है इस वक्त? देखिए, प्रधानमंत्री के निवास पे सीधे जा रहे हैं या फिर महाराष्ट्र सदन जाएंगे, इस बारे में आधिकारिक तौर पे उनकी तरफ से अब तक जानकारी नहीं दी गई है या उनकी टीम की तरफ से. लेकिन अभी उनका जो काफिला है, अपने कैमरा पर्सन रंजन से कहेंगे कि यहीं थोड़ी दूर पर है, हमारे आगे में आप देख सकते हैं, यहीं थोड़ी दूर पे आगे में, आपसे थोड़ी देर पहले एयरपोर्ट से निकला था और आगे में है काफिला, अभी पहुंचा नहीं है अपने गंतव्य स्थान तक, चाहे महाराष्ट्र सदन की बात करें या प्रधानमंत्री निवास की बात करें. लेकिन पहले जो जानकारी दी गई थी उसके मुताबिक महाराष्ट्र सदन पहले जाएंगे और फिर प्रधानमंत्री निवास पहुंचेंगे. दूसरी अहम बात की तमाम मसलों पे चर्चा होगी जो महाराष्ट्र से जुड़े हुए हैं, और बतौर महाराष्ट्र के मुख्यमंत्री चाहे मराठा आरक्षण की बात करें, जीएसटी की बात करें या फिर वैक्सीनेशन की बात करें, या हाल में जो चक्रवात आया था उसको लेकर केंद्र की तरफ से जो सहायता का ऐलान किया गया था,
उसको भी त्वरित तौर पे राज्य को देने की मांग करेंगे। तो ये महत्वपूर्ण मसले हैं और इन तमाम मसलों पे बातचीत और बैठक इसलिए महत्वपूर्ण हो जाती है क्योंकि राज्य में जिस तरह से देवेंद्र फडणवीस बतौर विपक्ष के नेता के तौर पे राजनीतिकरण करने का आरोप लगाते रहे हैं महाराष्ट्र सरकार पे, चाहे बात करें वैक्सीनेशन की या फिर बात करें चक्रवात की या फिर मराठा आरक्षण की, तो इन तमाम मसलों पे जब बातचीत होगी प्रधानमंत्री से और अपना पक्ष रखेंगे, अपनी मांग रखेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री, तो देखना होगा कि केंद्र की तरफ से उन मांगों पर क्या विचार करने का आश्वासन प्रधानमंत्री मोदी की तरफ से दिया जाता है। जी बिल्कुल। नीरज जी, दृश्य देखना चाहेंगे आप। कॉन्वॉय के बिल्कुल पीछे हैं और कॉन्वॉय अभी किस तरफ जा रहा है अभी हम उसका अनुमान नहीं लगा पा रहे हैं। आपने भी बताया कि महाराष्ट्र सदन की ओर जा रहे हैं या पंतप्रधान निवास की ओर जा रहे हैं, अभी तक बता नहीं सकते, कोई ऑफिशियली उसके बारे में नोटिफिकेशन भी नहीं बताया गया है, निकाला गया है। नीरज जी, दृश्य देखना चाहेंगे आप, जो कॉन्वॉय के पीछे हैं सीएम की, वो दृश्य देखना चाहेंगे। बिल्कुल देखिए, काफिला तो आगे निकल गया है, हमारे कैमरे की नज़र में नहीं है, लेकिन फिर भी आपको उस रास्ते की एक तस्वीर जरूर दिखाएंगे जिस रास्ते से होकर प्रधानमंत्री आवास पे पहुंचेंगे या फिर महाराष्ट्र सदन में। और दोनों एक लंबा जो रास्ता है, जो दूरी है करीब 15 से 20 किलोमीटर की, चाहे एयरपोर्ट से प्रधानमंत्री आवास की बात करें या फिर एयरपोर्ट से महाराष्ट्र सदन की बात करें, तो रास्ता एक ही रूट का है। आखिर में जाके थोड़ा सा रूट में बदलाव होता है, प्रधानमंत्री आवास की बात करें या फिर महाराष्ट्र सदन की। तो ऐसे में इस बात की उम्मीद अधिक है कि वो सीधे पहले महाराष्ट्र सदन जाए या फिर प्रधानमंत्री निवास से सीधे पहुंचे और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से वहां मुलाकात करें, क्योंकि तीनों जो प्रतिनिधि मंडल में शामिल तीनों जो लोग हैं वो एक ही गाड़ी में बैठ के निकले हैं। जिस पर उद्धव ठाकरे बैठे तो उसी पर अजीत पवार भी बैठे हैं, उसी पर अशोक चौहान भी बैठे हैं जो कि राज्य सरकार में मंत्री हैं। तो दोनों मंत्रियों के साथ उद्धव ठाकरे एक ही गाड़ी पे निकले, तो इस बात की उम्मीद बढ़ जाती है कि सीधे वो प्रधानमंत्री से मिलने पहुंचे। 11 बजे का वक्त निहित है और अभी जो समय है वो 10:30 बज चुके हैं, तो उम्मीद की जा सकती है कि 11 बजे से पहले वो 10 से 15 मिनट पहले पहुंच सकते हैं। जी बिल्कुल। और आधे घंटे की मुलाकात होगी और इस मुलाकात में उन तमाम मसलों पे बात होगी जो महाराष्ट्र सरकार और राज्य के कल्याण से जुड़ी हुई है। देखना होगा कि केंद्र कितना कुछ आश्वासन देता है महाराष्ट्र के प्रतिनिधि मंडल को। जी बिल्कुल नीरज जी, ऐसे ही हमारे साथ बने रहिए। आपसे इस बारे में जो पल पल की अपडेट है वो हम लेने वाले हैं। आपल्या सोबत नीरज कुमार आपले प्रतिनिधी असणारच आहेत। मात्र पुन्हा एकदा अतुल भातखळकर भाजपचे नेते आमदार आपल्या सोबत आहेत, उमेश पाटील आहेत आपल्या सोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते। उमेशजी आपल्याकडे येतो। अतुलजी आत्ता म्हणाले मगाशी बोलताना की या भेटींमागे सकारात्मकता तर आहे, मात्र साध्य नेमकं काय होणार हा प्रश्न आहे। आपल्याला काय वाटतं नेमकं मराठा आरक्षणासंदर्भातला जर तोडगा काढायचा असेल तर फक्त पंतप्रधानांच्या भेटीनं काही साध्य होऊ शकेल का, वेगळे काही कायदेशीर पर्याय अवलंबावे असं वाटतं का, काय नेमकी याबद्दलची भूमिका असू शकते येत्या काळात? आपण ज्यावेळेला महाराष्ट्र म्हणून आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपण पक्षातीत असा विचार केला पाहिजे। जरी आपण वेगवेगळ्या पक्षामधले असलो, एकमेकांचे विरोधक असलो, तरी सुद्धा ज्यावेळेस राज्याचा प्रश्न येतो त्यावेळेला आपण पक्षभेद विसरून हे त्या मुद्द्यावर एकत्र असलं पाहिजे। आपल्याला एकमेकांबद्दलचं राजकीय भांडण करण्याकरता वेगवेगळे अनेक मुद्दे असतात, परंतु ज्यावेळेला संपूर्ण राज्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये एक राज्य म्हणून पक्षविरहित आपण एकत्र असलं पाहिजे, आपली भूमिका एक असली पाहिजे असं मला वाटतं। अतुलजी भातखळकर यांनी सांगितलं, काही मुद्दे जे व्यक्त केले त्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितले की आता केंद्राचा प्रश्न कुठे येतो। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 50% वर आरक्षण देता येत नाही किंवा त्याची जी कॅप लागलेली आहे ती कॅप जी लागलेली आहे फक्त ती महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये नाहीये, तर ती वेगवेगळ्या राज्यांनी अशा पद्धतीनं ज्यांनी 50% आरक्षण अत्यंत दिलेलं आहे त्याच्या संदर्भात देखील ती कॅप जी आहे ती उठवणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर घटनात्मक दुरुस्ती करण्याची सगळ्यात मूलभूत अशी आवश्यकता आहे। सर्वोच्च न्यायालयाने एखादा निकाल दिल्यानंतर तो कायदा बनतो आणि त्याच्यामुळे इंदिरा साहनीचा खटला असेल किंवा आता दिलेला मराठा आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय असेल, याच्यामध्ये मुख्यत्वे मुद्दा जो आहे तो 50% पर्यंतच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याच्या संदर्भातला आहे। ज्या वेळेला केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याच्या करता 10% आरक्षण देण्याच्या करता स्वतंत्र कायदा करू शकतं, त्यावेळेला सन्माननीय
स्वर्गीय अरुणजी जेटली साहेबांनी भाषण करताना असं सांगितलेलं होतं की सुप्रीम कोर्टानं 50% घालून दिलेली मर्यादा हा काही कायदा होऊ शकत नाही. ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. कायदे मंडळ सर्वश्रेष्ठ आहे आणि कायदे मंडळ जो कायदा करतं त्याला सर्वाधिक तो मान्य करणं हे सर्व प्रकारच्या न्यायपालिकेची देखील जबाबदारी असते. त्यामुळे आम्ही जो हा आर्थिकदृष्ट्या मागासांना देण्याच्या करताचा जो कायदा केलेला आहे तो महत्वपूर्ण आहे आणि तो खऱ्या अर्थानं कायदेशीर आहे असं त्यावेळेला सांगितलं होतं. अशाच पद्धतीनं मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा इतर राज्यातले आरक्षण ज्यांनी 50% मर्यादा ओलांडलेली आहे अशा पार्श्वभूमीवर आताची बदलती परिस्थिती लक्षात घेता ती 50% कॅप उठवण्याकरता केंद्र सरकारचा हस्तक्षेप अत्यंत महत्वाचा आहे. भारतीय जनता पार्टीकडे पूर्ण बहुमत आहे. केंद्राने जर ठरवलं तर याच्या संदर्भात ही कॅप उठवण्याच्या दृष्टीनं केंद्र जे आहे ते घटना दुरुस्ती करू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून केंद्राची भूमिका महत्वाची आहे हे सगळ्यांना समजतं. त्यामुळे आपली जबाबदारीच नाहीये असं सांगून चालणार नाही. आणि वाईट चुकीचं काय आहे, जर समजा केंद्राने कायदा करून जर 50%ची कॅप उठवली तर मराठ्यांना आरक्षण मिळून जाईल ना, महाराष्ट्रातल्या ओबीसीचा देखील प्रश्न मिटून जाईल ना. मग त्याच्यामध्ये जर ती स्टेप उचलायला अडचण काय, जर त्याच्यामध्ये ती स्टेप घेण्याच्या करता जर काय अडचण असेल तर त्याच्यावर चर्चा करता येईल ना. परंतु राज्य जबाबदारी ढकलते, राज्याला भूमिकाच मांडता आली नाही, किती दिवस हे चालत राहणार. जर आपल्याकडे आज आहे ना तुमच्याकडे बहुमत, मग त्या बहुमताच्या आधारावर केंद्राचा विशेष अधिवेशन बोलवून याच्या संदर्भातला घटना दुरुस्तीचा कायदा करण्यासाठी चर्चा तुम्ही का करत नाहीये. आज खऱ्या उलट काय करायला पाहिजे होतं की देवेंद्रजी फडणवीस राज्यातले प्रमुख नेते आहेत, माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या नेतृत्व आम्ही म्हटलं होतं की त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ करा आणि देशाचे पंतप्रधानांची भेट घेऊन याच्या संदर्भामध्ये ही घटना दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या करताची भूमिका आपण घ्यावी. त्याला आम्ही सगळेजण पाठिंबा देऊ. त्याच्यामध्ये श्रेयवादाचा वगैरे काही मुद्दाच येणार नाही. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज भाजपचं सरकार आहे, ते भाजपचे नेते आहेत. मराठा समाजासाठी किंवा इतर समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये केंद्राकडे जाण्यामध्ये काय हरकत काय आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक राहण्याच्या ऐवजी फक्त राज्यांवर टीका करणं किंवा राज्याच्या भूमिकेवर मुद्दा कळला आपला उमेशजी, हे काही बरोबर नाही. मुद्दा कळला आपला. मी या नंतर अतुलजी यांच्याकडे देखील जाणार आहे, त्यांचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण याच महत्त्वाच्या मुद्द्यावर राहणार आहोत. या बैठकी संदर्भातली क्षणाक्षणाची अपडेट न्यूज 18 लोकमतवर आपल्याला बघायला मिळणार आहे. ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजची महत्त्वाची घडामोड ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी म्हणून नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि पंतप्रधान निवासस्थानी देखील उद्धव ठाकरे दाखल झाल्याची माहिती मिळतेय. आरक्षणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता आहे आणि महाविकास आघाडी नेत्यांचं शिष्टमंडळ सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमतवर आपण बघतो आहोत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या या शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे देखील आहेत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया. प्रशांत, काय सध्याची अपडेट? महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. सोबतच त्यांच्यासोबत अजित पवार आहे, अशोक चव्हाण आहे. खास करून ज्या पद्धतीची चर्चा आहे की जी ते प्रथमतः महाराष्ट्र सध्या येणार होते, पण त्यांचं जे विमान उशिरा आलं त्यामुळे त्यांनी 10 ते 15 मिनिटं विमानतळात थांबून ते थेट 7 लोककल्याण मार्ग जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतात ते शासकीय निवासस्थान आहे, त्या शासकीय निवासस्थानी जाऊन तिथे भेट होणार आहे. साधारणतः तिथे ते 15 मिनिटापूर्वीच पोहोचलेले आहे आणि ज्या पद्धतीने सुरक्षा आणि ज्या पद्धतीने तिथे एक प्रक्रिया असते संपूर्णपणे ती प्रक्रिया पार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बरोबर 11 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण यांच्याशिवाय सोबतच जो वादळ आलं होतं, वादळामध्ये ज्या पद्धतीने गुजरातला 1000 कोटीची मदत करण्यात आली, त्याच धर्तीवरती महाराष्ट्र देखील मदत करण्याची गरज असताना अजूनही महाराष्ट्राला का मदत करण्यात आली नाही. त्यामुळे अतिरिक्त मदत आणि 1000 कोटीपेक्षा जास्त मदत महाराष्ट्रात देण्यात यावी, कारण की मोठं नुकसान महाराष्ट्रात या वादळामुळे झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे की तो विषय देखील या बैठकीत मांडण्यात येईल. त्या प्रकारची तयारी देखील करण्यात आलेली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या वतीने एक पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलं होतं. त्या पत्राचा आधार घेऊनही आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकतं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने विविध प्रकारची निवेदनं जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येईल आणि एक चर्चा अशी सुरू झालेली आहे की होऊ शकतं अजित पवार आणि अशोक चव्हाण हे प्रथम बाहेर पडतील बैठकीतून, त्यानंतर उद्धव ठाकरे बाहेर पडतील, अशा प्रकारची चर्चा आहे. होऊ शकतं उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान वैयक्तिक चर्चा होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते पंतप्रधान निवासस्थानाकडे लागलं आहे. अत्यंत महत्त्वाची घडामोड होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी असो किंवा देशाच्या राजकारणासाठी. शिवसेना यापूर्वी भारतीय जनता पक्षासोबत गेल्या अनेक वर्षापासून सोबत होती आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. त्यानंतर ज्या पद्धतीने आता चर्चा सुरू झालेली आहे पुन्हा एकदा की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जवळ येत आहे, अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रशांत, या भेटी दरम्यान किंवा या बैठकी दरम्यान काही केंद्रीय मंत्री त्या प्रश्नाशी संबंधित ज्यांचं मंत्रालय आहे, प्रश्न सोडवण्यासंदर्भात निर्णय घ्यायचे ते केंद्रीय मंत्री सुद्धा उपस्थित असण्याची शक्यता आहे का? त्याबद्दलची काही अपडेट समोर येते का? आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर सामाजिक न्याय मंत्री जे आहेत थावरचंद गहलोत ते देखील या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा हे देखील बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कारण की महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने जर वादळासंदर्भातली जर मदत करायची तर टोकियो वादळासंदर्भातली तर तो खाता आहे ते खातं गृहमंत्र्याच्या अंतर्गत येतं. आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जर निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय जो आहे तो निर्णय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. कारण की ओबीसी जे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे त्याचं प्रमुख मंत्रालय हे सामाजिक न्याय मंत्रालय. त्यामुळे होऊ शकतं थावरचंद गहलोत देखील या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण अजून या संदर्भात स्पष्टपणे माहिती पुढे आली नाही. लवकरच या संदर्भात माहिती पुढेल की या बैठकीला कोण कोण उपस्थित राहील. होऊ शकतं केंद्रीय गृह विभागाचे सचिव देखील या बैठकीला उपस्थित राहतील. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. आपण ही जी अपडेट दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत. आपल्यासोबत आपले मान्यवर देखील जोडले गेलेले आहेत. अतुल भातखळकर आहेत आपल्यासोबत, उमेश पाटील आहेत, त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची. मुद्दे आहेत अनेक, ज्या मुद्द्यांवर त्यांची मतं जाणून घेणं गरजेचं आहे. या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. या महत्त्वाच्या बातमीच्या अपडेट्स आपण घेणारच आहोत. मात्र एका ब्रेकची वेळ झालेली आहे. पुन्हा एकदा ब्रेक आपण घेऊया. ब्रेकनंतर या मुद्द्यांवर आपण येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.